महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या लक्ष लागून राहिलेला आमदार अपात्रतेचा निकाल अखेर 1 वर्ष 8 महिन्यांनी तो निकाल पदरात पडला। शिवसेना पक्ष कोणाचा, व्हीप कोणाचा लागू होणार, कोणता गट पात्र किंवा अपात्र ठरणार या सगळ्याच प्रश्नांचं उत्तर अखेर मिळालेलं आहे। पण आपण सर्वच एक्सेप्ट करत होतो की कोणता तरी एक गट अपात्र ठरेल। पण मग नार्वेकरांनी कोणालाच अपात्र न करण्याची भूमिका का घेतली? शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचं कामडाऊन सुरू झालं आणि आमदारच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची धाकधूक वाढली होती। अखेर 1.5 वर्षाची प्रतीक्षेनंतर राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणी निकाल जाहीर केला। निकाल देण्याच्या पूर्वी नार्वेकरांनी कोणत्या बाबतीचा आधार घेतला होता ते बघून घेऊया। पहिल्या क्रमांकावर आहे शिवसेनेची घटना, त्यानंतर पक्षाचं नेतृत्व आणि विधिमंडळ पक्ष मेजॉरिटी। या 3 मुद्द्याचा आधार घेऊन नार्वेकरांनी शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर केला होता आणि उपलब्ध पुराव्याचा आधार घेत मूळ शिवसेना एकनाथ शिंदेचीच असल्यानं 16 आमदारांना अपात्र करता येणार नसल्याचं नार्वेकरांनी स्पष्ट केलं होतं। त्यानंतर 16 आमदारांना अपात्र करण्याची याचिका फेटाळली। नार्वेकरांनी निकालात वाचलेले काही मुद्द्यांवरती एक नजर टाकूया। शिवसेना पक्षाच्या घटनेत 2018ला केलेले बदल निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवरती नाहीयेत, त्यामुळे बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर पक्षाच्या घटनेत केलेले बदल आणि उद्धव ठाकरेंनी घेतलेले निर्णय हे ग्राह्य नाहीयेत। केवळ 1999 ची शिवसेना पक्षाची एकमेव घटना आयोगांकडे उपलब्ध आहे, तीच ग्राह्य आहे। शिवाय उलट तपासणीला ठाकरे गटाचे नेते न आल्यामुळे ठाकरे गटांचं प्रतिज्ञापत्र अमान्य आहे। त्यानंतर 2018 ची पदरचना शिवसेनेच्या घटनेनुसार नव्हती। शिवसेनेच्या घटनेनुसार पक्षप्रमुख नव्हे तर राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय अंतिम असणार। पक्षप्रमुख एकटे निर्णय घेऊ शकत नाही, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी पक्षप्रमुख म्हणून केलेली एकनाथ शिंदेची हकालपट्टी मान्य करता येत नाही। त्यानंतर मुख्य राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाला तर मुख्य प्रतोद म्हणून भरत गोगावलेंना नार्वेकरांनी मान्यता दिली। भरत गोगावलेंच्या व्हीप योग्य असताना खरी शिवसेना शिंदेचीच म्हणून शिंदे गटाचे आमदार अपात्र करता येणार नाही हे नार्वेकरांनी जाहीर केलं आणि 16 आमदारांना अपात्र करण्याची याचिकाही फेटाळली। सोबतच नार्वेकरांनी ठाकरे गटाचे आमदारांनाही पात्र ठरवलं। एकमेकांवर केलेल्या अपात्रतेची याचिकाही राहुल नार्वेकरांनी फेटाळल्या। निवडणूक आयोगांकडे असलेल्या शिवसेनेचे घटनेचा आधार घेत नार्वेकरांनी खरी शिवसेना ही शिंदेचीच असल्याने जाहीर केलं। शिवाय शिंदेसह 16 आमदारांना पात्रही ठरवलं। आता पक्ष एकनाथ शिंदेकडे आल्याने भरत गोगावले हेच पक्षांचे व्हीप असतील, म्हणून शिवसेनेचे सर्व 55 आमदारांना भरत गोगावले यांचाच व्हीप लागू होणार अशी चर्चा अख्ख्या महाराष्ट्रभर होत आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या आमदारांना देखील यांचाच व्हीप लागू होणार आहे। तसं केलं नाही तर यांच्या विरोधात ही अपात्रतेची कार्यवाही केली जाऊ शकते। येणाऱ्या काळात शिंदे गट ठाकरे गटांचे आमदारांना अपात्र ठरवणार का हा मोठा प्रश्न आहे, कारण उद्धव ठाकरेंच्या हातातून सगळंच काही गेलेलं आहे। नाही त्यांच्याकडे पक्ष आहे, नाही पक्षांचं चिन्ह राहिलेलं आहे। एकनाथ शिंदेनी मीडियाशी बोलताना म्हणाले की आमचा व्हीप ज्यांनी जुगारला त्या ठाकरे गटाचे आमदारांना अपात्र का केलं गेलं नाही, म्हणून आम्ही सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये अहवाल याचिका दाखल करणार आहोत। खरं बघायला गेलं तर याचा अंतिम फैसला सुप्रीम कोर्टात होणार आहे, कारण दोन्ही गटाला कोर्टात जायचा अधिकार आहे। ठाकरे गट आधीच अहवाल याचिका घेऊन सुप्रीम कोर्टात दाखल झालंय। 11 मेच्या सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल आला होता, तेव्हा अध्यक्ष काहीच निर्णय घेत नव्हते, वेळकाढूपणा करत होते। तेव्हा सुनील प्रभू यांनी अहवाल याचिका घेऊन सुप्रीम कोर्टात गेले होते। या याचिकेत म्हणणं आहे की तुम्ही जो काही निर्देश देऊन अध्यक्ष काही निर्णय घ्यायला तयार नाहीये, म्हणून तुम्ही याच्यामध्ये काही करा। या सुनील प्रभू यांच्या याचिकेवरून मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटलंय की अध्यक्ष जो काही निर्णय घेणार आहे तो निर्णय योग्य की अयोग्य हे सुप्रीम कोर्ट ठरवणार आहे। आता सुप्रीम कोर्टात ती सुनावणी लवकरात लवकर लागण्याची शक्यता आहे। याचा अर्थ असा होतो की ठाकरे गट आणि शिंदे गटांमध्ये पुन्हा आपल्याला संघर्ष पाहायला मिळेल सुप्रीम कोर्टामध्ये, म्हणून अंतिम फैसला सुप्रीम कोर्टात होणार आहे। नार्वेकरांनी दिलेला हा निर्णय सुप्रीम कोर्टात टिकेल का आणि हा जो निर्णय दिलेला आहे तो योग्य आहे का त्याचा अगोदरच काही फिक्सिंग झालं होतं? आपलं मत कमेंट करून नक्की कळवा। एवढंच बोलून मी आपली रजा घेतो। जर का हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।